आज 1 जुलै 2017 म्हणजे आपण एमपीएससी सगळेजण अभ्यास करतो काही ना काही होण्यासाठी कोणत्या गोष्ट भेटावी म्हणून 5, 7, 8, 8, 10 वर्ष लोक अभ्यास करतात आणि शेवटी प्रत्येकाला म्हणजे आपल्या अभ्यासानुसार किंवा आपल्या चॉईसनुसार डिपार्टमेंट भेटतं आणि आपलं डिपार्टमेंट आज 1 जुलै म्हणजे जीएसटी डे आहे. 122वी घटना दुरुस्ती विधेयक होतं आणि त्याचं रूपांतर झालं 116 घटना दुरुस्ती विधेयक. त्याचं 101वी घटना दुरुस्ती झाली आणि 1 जुलै 2017 पासून लागू झालं. त्यामुळे आज आपण जीएसटी डे साजरा करतो. जीएसटी डे सोबतच आपला शेतकरी दिन सुद्धा आहे ज्यांच्यावर आपण जगतो. असे शेतकरी त्यांना पण विसरलं नाही पाहिजे आणि तसेच ज्यांनी आपल्याला जगवलं कोरोनामध्ये असे डॉक्टर्सचा पण आज दिवस आहे. म्हणजे तिन्ही दिवस आहेत आणि म्हणजे महत्त्वाचा दिवस आहे तिन्ही. बाकीच्या फील्ड आणि आपलं फील्ड यामध्ये जेव्हा आम्ही म्हणून लागलो होतो फील्डमध्ये तर तिथले हा सीएडे पण आहे. ओके तिथे पण आपल्या माझे डिपार्टमेंटला जॉईन एक सर आम्हाला सांगत होते म्हणजे बाकीच्या डिपार्टमेंटला कसं की तुम्हाला एखादी योजना आहे तर ती स्कीम लोकांपर्यंत पोहोचवावी लागते की ही योजना आहे असं म्हणजे तिथे लोक आपण डिस्ट्रीब्यूट करावं लागतो. तर म्हणजे आपलं एक असं डिपार्टमेंट आहे जिथं आपलं मत मांडण्यासारखं काम आहे. आपल्याला सगळीकडून मत गोळा करावं लागतं म्हणजे आपल्याला म्हणजे एकदम अपिलिंग गोष्ट आहे. बाकी डिपार्टमेंटपेक्षा आपलं काय वेगळे तर आपल्याला गोळा करावं लागतं आपल्याला पोहोचवावं लागत नाही. पाण्याची स्कीम असेल तर लोकांपर्यंत फायदे पोहोचवा हे आपल्याला तसं नाही आपल्याला जमा करावं लागतं सगळीकडून जीएसटी. आणि आज महाराष्ट्र हे अव्वल आहे पूर्ण जीएसटी म्हणजे पूर्ण आपल्या सर्व राज्यांमध्ये. पण आता एक दुसरा अधिक इश्यू एक झाला म्हणजे रिसेंट S14 वरून S16 तर हा जीवाची लागणारी गोष्ट आहे आपल्या सर्वांच्या. तर हा भेदभाव संपुष्टात करून आज जीएसटी डे निमित्त सर्वांची एवढीच प्रयत्न राहील मागणी राहील जीएसटीचं पेमेंट सुद्धा S14 S16 करावं. कारण आपल्याकडे अशी काही लोक आहेत जसं की मोहिनी मॅडम झाल्या की ज्या S16 पण ते सोडून एसटी झाल्यात म्हणजे असं लोकांचं नुकसान वाटतं की खरंच आम्ही तर झालोच नाहीत म्हणा. एवढंच नाही मी अजून एक जॉईनिंगचं आहे म्हणजे 4 मेला माझी जॉईनिंग होती 4 मे 2023ला. तर जॉईनिंग आम्ही झाली 10:30-11 वाजता म्हणजे नाही खाली नाश्ता करून स्वस्त भेटत होता म्हणजे तिथं जाऊन जेवण वगैरे करून आलो 10:30 जेवण पण स्वस्त होतं ते पण आलो. जेव्हा बाहेर आलो तेव्हा तिथं एक कोणतरी एसटी होती त्यांना मी विचारलं काय असतं एसटी जॉब येते म्हणजे कोणतं रोल भेटलं म्हणजे नोडल 5-6 म्हणजे शेख सर का म्हणलं आम्हाला काय माहिती असं देसी नोडल 5 म्हणजे 1 नंबर आहेत म्हणजे ऑफिस तिकडे छान चांगले आम्हाला काय आपल्याला माहितच नाही एखाद्या बोलणं तुम्हाला अजून फक्त हेच माहिती दुसरे माहिती नाही. अनुभव पण आला आम्हाला काय वाटायचं की नोडल 5-6 म्हणजे तिथं उतरावं लागायचं तिथून इथं यायचं टॅक्सी म्हणजे ते आम्हाला थोडं किचकट प्रक्रिया वगैरे वाटायची. तू इथं या त्यापेक्षा वाटायचं आहे तेच बरं. पण नंतर इकडे आलो पण वाटलं की तिथले त्या लोकांनी चिवचिवपेक्षा हे कधी पण थोडं ते आपल्या बिल्डिंग जरा फायदा वाटला. आणि सर्व्हिसविषयी सांगायचं जेसी सर्व्हिसविषयी तर जे लोक खरंच म्हणत होते ते खरं होतं. कारण की 1-2 वर्षापूर्वी मी जेव्हा टपालला होते काम करायला तेव्हा काहीतरी ऑर्डर आली होती आणि ज्यावेळी त्यांची इलेक्शन ऑर्डर आली होती आणि असे टीए काही लोक होते 7-8 नंतर आगसाहेब ते पण होते इथले काही तर त्यांची बदली पण आली होती इलेक्शन ड्युटी पण आली होती. सर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करत होते मी टपालला होतो मग सरनी तर सगळ्यांना सांगितलं की ना काय बदली झाली तर मला बदली होऊ द्या ह्यांची इलेक्शनची ऑर्डर तोपर्यंत थांबवा. म्हणजे तर त्या लोकांचं बदली पण झाली होती इलेक्शन ऑर्डर त्यांचा लय मोठा हे त्रास झाला असता त्यांना. पण ते सरांच्या ह्याच्यामुळे वाचली ती गोष्ट विसरूनही गेल्या असतं काय की आता आम्ही पण जेव्हा म्हणजे एक्झामसाठी गेलो तेव्हा पण बाकीच्या रोडला एवढा म्हणजे आपल्याकडे अधिकार आहे मग लोकांना तुम्ही त्रास नका म्हणजे हे सरच्या ह्याच्यातून आम्हाला वाटतं. आणि कसं तेव्हा आपण कॉलेजला पण होतो सबमिशनला तेव्हा ते चपराशी पण साईन करायला मुद्दाम अर्धा तासांनी 10 मिनिटांनी 5 मिनिटांनी पण असं कधी जाणवलं नाही की सर जेव्हा सगळं काही काम असायचं मी टपाला असायचो 10-12 टपाला असतो तरी सर म्हणजे ठेवून जा थोड्या वेळाने सगळे असं काही थांबवलं नाही थांब 10 मिनिट थांब 15 मिनिट असं. आणि ही खरंच मी म्हणतो सर्व अधिकाऱ्यांनी म्हणजे आम्ही त्याला कर्मचारी पण शिकण्याची लई मोठी गोष्ट आहे. मी एक्सपिरियन्स केलं ते मेन ऑफिसला मी गेलो मला तिथं दिवस घराला होता मी त्या मॅडमला म्हणलं पण त्याच्याविषयी म्हणते ते खरं आहे आता दिवस माझा वाया त्या मॅडम हसल्या त्याच्यामध्ये मी कामात होते नाही मॅडम मी खरं आहे नाही त्या फोन होते गोष्ट केली ती म्हणजे जेव्हा आपल्याला सुरुवातीच्या जर काळामध्ये चांगले व्यक्ती भेटले ना म्हणजे आमच्या आधी सर मुलं असं होते तर आपल्याला नंतर वाटतं की सगळे लोक चांगले भेटले पाहिजे पण तसं होत नाही. सुरुवातीला आपल्याला म्हणजे
लोक भेटले तर पुढे चांगलं. मला आपल्याला वाटतं की सुरुवात चांगली झाली आपली. एवढेही तुमच्यासारखी चांगली लोक भेटावे एवढी